व्हॉट? हा गेला? असा का निघून गेला? अरे बापरे, याने ओळखलं तर नसेल ना मला. आता काय मला पैसे पण मिळणार नाहीत काय? सर नमस्कार, मी श्रीनिवास दळवी आणि ही माझी पत्नी लक्ष्मी. नमस्कार. नमस्कार. तुमच्या आश्रमात वाढलेले जयंत खानिटकर, त्यांच्याबरोबर आमच्या मुलीचं लग्न ठरलंय. आणि सर, जयंतचे नातेवाईक म्हणून तुम्ही लग्नाला यावं अशी आमची इच्छा आहे. अहो सर, हे कसं शक्य आहे? जयंत कानिटकरांचं तर आधीच लग्न झालंय. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. आमच्या त्याच मुलीशी आम्ही त्यांचं पुन्हा एकदा लग्न लावून देतोय. म्हणजे मध्ये अशा काही घटना घडल्या की आम्हाला पुन्हा हे लग्न लावावं लागतंय. का? म्हणजे ते दोघं वेगळे झाले होते का? नाही नाही, तसं झालं नव्हतं ते. सर आता कसं सांगू तुम्हाला, काही अपरिहार्य कारणांमुळे आम्हाला आमच्या मुलीचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यावं लागतंय सर. म्हणजे सर नक्की काय घडलं होतं हे सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही काय बोलताय ना हेच मला कळत नाही. ठीक आहे, सांगतो. सर झालं असं आहे की आमच्या मुलीचा स्मृतिभ्रंश झालेला आहे. म्हणजे गेल्या 1 वर्षात काय काय घडलं ते तिला अजिबातच आठवत नाही आहे. म्हणजे तिचं लग्न, जयंत ह्याबद्दल काहीच आठवत नाही आहे तिला. म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे. त्यामुळे त्यांचा संसार पुन्हा एकदा सुखानं सुरू व्हावा म्हणून आम्ही आमच्या मुलीचं लग्न पुन्हा एकदा लावून द्यायचं ठरवलं. ही खूप मोठी संधी आहे सर. म्हणजे तिला काहीच आठवत नाहीये. हे खरंच खूप चांगलं झालं सर. चला. सिद्धिराज, अहो काय झालं? अहो रिपोर्ट्स नॉर्मल आहेत सांगितलं डॉक्टरांनी. तुमच्या डोळ्यात पाणी? अहो ना, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण बीपीचं काय? अहो प्रेग्नन्सीत बायकांना बीपीचा त्रास होऊ शकतो. तो प्रेग्नन्सी पुरताच आहे, काय कायमस्वरूपी नाही झालाय मला काही. उगाच कशाला डोळ्यात पाणी आणताय? अहो नाही बघ, एक तर तू माझ्यासोबत नसतेस, त्यात हे सगळं. तू स्वतःची काळजी नाही घेणार तर कसं व्हायचं? सिद्धिराज, अहो असं काय करता? खरंच बीपीचा त्रास म्हणजे मला काही फार आजार नाही झालाय मोठा. हे बघा, डॉक्टरांनी काही काही पथ्य सांगितली आहेत. थोडं पथ्य पाणी केलं की झालं. रोज मीठ खाणं कमी करायचंय आणि वेळेत जेवायचंय, गोळ्या घ्यायच्या आहेत. ते सगळं मी करणार आहे व्यवस्थित. मी घेईन स्वतःची काळजी. तुम्ही असं काय करता? अख्ख्या सासवडचे प्रश्न सोडवता तुम्ही आणि एवढ्याशा गोष्टीवरनं डोळ्यात पाणी येतंय तुमच्या. काहीतरीच आपलं. कसं आहे ना, त्या पुरुषांना काळजी वाटते ना, त्यांना तसा रडू येतो. खरंय, तुमच्या इतकी माझी काळजी दुसरं कोणी घेऊच शकत नाही. चला चला. अरे डोळे फुटलेत का तुझे? सिद्धिराज, बघू नाही चालतायत. सॉरी दादा, दे रे तुला. अहो खरंच चुकून धक्का लागला हो. नाही, इट्स ओके, तुम्ही जा. ए चला. सिद्धिराज, अहो काय चाललंय तुमचं? ते सॉरी म्हणत होते ना, तुम्ही कशाला चिडलात? सॉरी यार भावना, माहित नाही पण तुला त्रास झालेला ना मला सहनच होत नाही आणि म्हणून मी खरंच सॉरी. मला माहिती आहे की डॉक्टरांनी सांगितलंय की तुला टेन्शन नाही घ्यायचं आणि माझ्याशी बिनडोक वागण्यामुळे तुला खूप त्रास होतो. अहो नाही सिद्धिराज, तुमच्या बरोबर असताना मला कधीच त्रास नाही होऊ शकत. अगदी यम जरी समोर आला तरी. असं अजिबात बोलू नकोस. बरं चला, गाडी काढा. चला चला चला, गाडी काढा. सावकाश. काय बोलताय तुम्ही? म्हणजे कसली संधी? मला सांगा मॅम, तुमच्या मुलीने जयंतबद्दल तुम्हाला काहीच सांगितलं नाही? सर हो, आमची जानू आम्हाला जयंतबद्दल वेगळं काय सांगणार आहे? कारण जयंतबद्दल आम्हाला सगळंच माहिती आहे. हो ना. जयंतला मी लहानपणापासून ओळखतो. तो माझ्या नजरेसमोर लहानाचा मोठा झाला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्याच्या लहानपणाबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या. म्हणजे कोणत्या गोष्टी? जयंत हा आमच्या ट्रस्टींचा नातू आहे. लहानपणापासून त्याच्या मनावर अनेक आघात झालेत. अगदी लहानपणी त्याची आई गेली आणि त्यामुळे एकटा पण ते एकटेपणातून सावरायला पुढच्या लाईफना सोन्यासारखी फॅमिली आली.
सर, हे माझ्या आईबाबांच्या जागी आहेत. त्यांना माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे. रादर तेच तुम्हाला माझ्याबद्दल जास्त सांगतील. हो ना आई बाबा? अगदी. तुम्हाला सांगते, आमची मुलगी खरंच भाग्यवान आहे. तिला जयंतरावांसारखा जोडीदार लाभतोय. सर, जयंत आमच्या जानवर इतकं प्रेम करतो, तिची इतकी काळजी घेतो की मी तुम्हाला सांगितलं की तिला मागच्या वर्षभरातलं काहीच आठवत नाहीये. तरी सुद्धा हार न मानता यानं पुन्हा एकदा तिचं मन जिंकलं आणि आता तिच्याबरोबर पुन्हा लग्न करायला तयार झालाय. सर, मी हा आश्रम सोडून गेलो असलो तरी इथे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्यांच्यामुळेच आई बाबा इथे आलेत हे मला वेळेत कळलं. डोंट अंडर एस्टिमेट जयंत कानेटकर. आजी, हे काय करताय तुम्ही? नक्की काय चाललंय तुमचं? आणि ह्या सगळ्यांनी भावनावर परिणाम होणार आहे का? काय किती घाई, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. सिद्धिराज आणि भावना तिच्या तपासणीसाठी डॉक्टरांच्याकडे गेले होते. तिथल्या एका माणसाचा फोन आला होता मला. का? का म्हणजे काय, रिपोर्ट सांगायला. निलांबरी बीपी, ब्लड प्रेशर? भावनाला बीपीचा त्रास सुरू झालाय काय सांगताय? आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, अशा अवस्थेत भावनाला बीपीचा त्रास व्हायला लागला, तिचा बीपी वाढायला लागला, तिच्या पोटातल्या त्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. निलांबरी, कळालं? हो आजी. ही प्रेमाची भेट वस्तू आपण भावनाकडे का पाठवतोय? काय? काय ना, भावनाच्या पोटातलं मूल मारण्यासाठी फक्त 13च दिवस आपल्या हातात आहे. मग आपल्या हातात असलेला प्रत्येक दिवस आपल्याला सत्कारणी लावायलाच हवा. आणि म्हणून ही